उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पंचायत समितीसाठी 50 उमेदवारांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं होतं. त्याच्यातले 23 उमेदवारांनी आज माघार घेतलेली आहे आणि 27 उमेदवार जे आहेत ते आज रोजी रिंगणामध्ये आहेत. आज रोजी 3:30 वाजल्यानंतर चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. जे माघार घेतलेले आहेत ते 29 टाकवे जिल्हा परिषद निवडणूक विभागामधून ऋषिकेश मधुकर गंभीरे, उमाकांत दत्तू मदगे आणि काशीनाथ मोरमारे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 30 इंदोरीमधून स्वाती विक्रम दाभाडे, भाग्यश्री सौरभ भागवत यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 31 खडकाळेमधून कविता रमेश ओहाळ आणि विद्या मुकेश अग्रवाल यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 32 कुसबा बुद्रुकमधून ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी, उमेश दत्तात्रय दहिभाते आणि राऊत राजश्री संतोष यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 33 सोमटणेमधून मोनिका प्रवीण मुरे, गोटकुले अनिता सचिन, निकिता अक्षय राक्षे आणि रेणुका दिलीप राक्षे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 57 टाकवे पंचायत समितीमधून वर्षा अमोल भोईरकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. त्यानंतर 59 वराळेमधून अतुल काळूराम मराठे, संतोष भगवंत जांभूळकर, चंद्रकांत तुकाराम ओहाळ, विजय चंद्रकांत शिंदे आणि पडवळ दत्तात्रय जयवंत यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 60 इंदोरीमधून अनिकेत नंदकुमार शिंदे, रमेश सखाराम भोसगे आणि प्रताप तुकाराम शेलार यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 61 खडकाळे निर्वाचन गणामधून गायकवाड सुभाष प्रकाश आणि विजय सुरेश गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 62 कार्लामधून नीता पंकज खोले आणि येवले शुभांगी यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 63 कुसबामधून लोहर मुरलीधर राघू आणि चव्हाण सुरेश शंकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 64 कालेमधून सविता साधू मोहोळ आणि ठाकर मनीषा ज्ञानेश्वर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. 65 सोमाटणेमधून लक्ष्मण धामणकर, अजिंक्य एकनाथराव शिंदे, विक्रम जनार्दन बोडके, कारके हर्षदा साहेबराव आणि अजय चंदू मस्के अक्षय चंदू मस्के यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. आणि 66 चांदखेडमधून गराडे कमल रोहिदास यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. सर, आदर्श आचारसंहिता जी आहे त्या संदर्भात काही नियमावली? आदर्श आचारसंहितेच्या बाबतीमध्ये आम्ही यापूर्वी सर्व विभागाला, सर्व राजकीय पक्षांना जे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्याचा सेट आम्ही नामनिर्देशन पत्र दाखल केल्यासोबतच सादर केलेला आहे. प्रत्येक बाबतीमध्ये आचारसंहिता आहे. उदाहरणार्थ गाड्याचा, मिरवणुकीमध्ये गाड्या किती वापरायच्या, तुमच्या प्रचारासाठी कशा परमिशन घेणं आवश्यक आहे, त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीचा प्रचार करायचा आहे, वैयक्तिक टीका करता येईल का, अशा अनेक गोष्टी आहे का ज्या आत्ता इमिजिएटली एक्सप्लेन करता येणार नाही. परंतु त्याचा पूर्ण जो सेट आहे आम्ही प्रत्येक उमेदवाराला प्रोव्हाइड केलेला आहे. आम्ही त्यांना ज्या ज्या परमिशन लागतात त्याच्यासाठी पंचायत समितीमध्ये वन विंडो कक्ष चालू केलेला आहे. एकाच ठिकाणी त्यांना सर्व पद्धतीच्या NOC मिळून त्यांना जी काही रॅलीची परमिशन लागत असेल, त्यांना झेंडे लावायची परमिशन लागत असेल, कोणत्याही पद्धतीची परमिशन असेल ती त्या एकाच ठिकाणी वन विंडोमधून आम्ही 24 तासामध्ये देण्याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्यांनी किमान 48 तास अगोदर अर्ज करणं अपेक्षित आहे. त्यानंतरच्या 24 तासामध्ये आम्ही परवानगी देण्याची कारवाई आहे ती आम्ही करत आहोत. मतदारांना चिठ्ठी वाटप करण्यासाठीचा काय कार्यक्रम हाती घेण्यात ऑलरेडी आमच्याकडे अनेक ठिकाणी मतदारांच्या चिठ्ठ्या पोचलेल्या आहेत. सध्या आज आपल्याकडे अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. आमच्या यापूर्वी त्याच्या सर्व ज्या वोटर स्लिप आहेत त्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. आम्ही सर्व BLO आणि आमचे तलाठी आणि आमचे जे कोतवाल आहेत त्यांच्याकडे आम्ही त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या ठिकाणी वाटप चालू आहे. निवडणुकीच्या पूर्वी 2 दिवस अगोदर सर्व ठिकाणी 100% वोटर स्लिप आमच्या पोहोचलेल्या असतील. अपक्ष उमेदवार आहेत, त्या संदर्भात किती अपक्ष उमेदवार आहेत आता?
ते येतील त्यात. एकोणतीस टाकवे, 57 टाकवे बुद्रुक त्या अंतर्गत येणारी पंचायत समिती, याच्यामध्ये एकही अपक्ष उमेदवार नाही. 58 नाणेमध्ये एक मोरमारे चैताली स्वप्नील ह्या एक अपक्ष उमेदवार आहेत. 30 इंदोरीमध्ये पक्षाचे उमेदवार आहेत. त्या अंतर्गत येणाऱ्या 59 वराळेमध्ये सुद्धा पक्षाचे उमेदवार आहेत. 60 इंदोरीमध्ये एक अपक्ष उमेदवार आहेत. काय नाव? ॲडव्होकेट अजय केदारी. त्यानंतर 31 खडकाळेमध्ये पक्षाचेच उमेदवार आहेत. त्यानंतर 61 खडकाळे जी पंचायत समिती आहे त्या ठिकाणी पक्षाचेच आहेत. जे 3 नंबरचे कॅन्डिडेट आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडून आहेत. आणि 62 कार्लामध्ये एक अश्विनी अमोल भेगडे जे आहेत त्या अपक्ष उमेदवार आहेत. 32 कुसगावमध्ये एक अपक्ष उमेदवार आहे धीरज सुधीर गरवड. त्यानंतर त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती 63 कुसगावमध्ये सर्व पक्षाचे उमेदवार आहेत. 64 कालेमध्ये सुद्धा पक्षाचे उमेदवार आहेत. 33 सोमाटणे या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पक्षाचेच उमेदवार आहेत. 65 सोमाटणेमध्ये सुद्धा पक्षाचेच उमेदवार आहेत. आणि 66 चांदखेड या पंचायत समितीमध्ये सुद्धा पक्षाचेच उमेदवार आहेत. ओके, थँक्यू.